हॅलो. अधिक महिना आता संपत आला आहे. अधिक महिन्यामध्ये सोमवती अमावस्येला खूप महत्त्व असतं. तर त्यामुळे त्यावेळेस आपण 33 वातींचा श्रीकृष्णाला 33 वाती आपण दाखवायचं असतं, दीपदान करायचं असतं. त्यासाठी आपण अशा 33 वाती करून घेणार आहोत. आता आपण ह्या 33 वाती करून घेतल्या आहे. एक वात त्यातली मोठी करायची आहे आणि ती या सगळ्या वातींना मध्ये घेऊन बांधून घ्यायची. सगळ्या वाती अशा बांधून घ्यायच्या. बघा, आपण ह्या वाती अशा बांधून घेतल्या आहे. त्यानंतर या वातींमध्ये या 3 वाती अशा घ्यायच्या आणि त्याला पिळून थोडंसं दुधाचा हात लावायचा, थेंब लावायचा आहे आणि असं पिळून घ्यायचे. त्यानंतर ही एक 3 वातीनंतर ही एक वात सोडून द्यायची. परत सेकंड 3 वाती घ्यायच्या आहे आणि त्या पण अशा थोडं दुधाचा थेंब लावायचा, त्या पण पिळून घ्यायच्या. परत ही मधली वात सोडायची. या प्रकारे आपण सगळं हे असं पिळून घेणार आहोत. थोडासा कापूस लावला तरी चालेल. या प्रकारे आणि परत आता ही मधला एक वात सोडायची. या प्रकारे आपण सगळं करून घ्यायचं. आता आपण जे 3 ह्या जॉईंट केलेल्या आहे आणि त्यामधली एक एक वात सोडली होती ना, त्यावरती अशा करून घेतल्या आहे आणि त्या परत दुधाने आपण एकत्र करून घ्यायच्या. आता आपण हे सगळं एकत्र करून त्याला कापूस गुंडाळून घेऊ. दुधाचा हात लावून दुधाचा असं थेंबाने पिळून घ्यायचं आहे. आणि आता त्याला आपण हळद लावून घेणार. विष्णूला हळद प्रिय असते ना, असं प्रत्येक ह्या 3 वातीला आपण हळद लावून घेणार. आता तुम्ही बघा, आपली वात बघा कशी छान तयार आहे. आता ही तूप टाकून आपण साजूक तूप टाकून प्रज्वलित करू. आपल्या ह्या 33 वातींचं दीपदान या प्रकारे आपण केलेलं आहे. अधिक महिन्यात 33 वातींना खूप महत्त्व असतं आणि ते श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.